अम्मा भगवान आपल्याला शेवटची वॉर्निंग आहे. जर खेळाडू आला नाही तर तुम्हाला पेनल्टी, 12वा खेळाडू आला नाही तर तुम्हाला पेनल्टी लावण्यात येईल. पंच 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. पंच सामना चालू करा. स्ट्राईकला निवृत्ती, नॉन स्ट्राईकला निलेश. मारा करतायत ते म्हणजे अभिनव आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 6 धावेसाठी. अप्पन 11 या संघाच्या गोलंदाजांना प्रत्येक विकेट साठी 100 रुपये आणि विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक लाभलंय. प्रत्येक षटकासाठी 1000 रुपये. गोलंदाजीसाठी परत एकदा अभिनव मारा करतील. निवृत्ती यांना 5-7 पावलांचा स्टार्ट घेऊन अभिनव आणि तेवढ्याच लेग साईडच्या दिशेने उत्कृष्टरित्या डटवला. 1 रन्सचा धावून पूर्ण करतायत. एका धावेच्या साहाय्यानं संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 8 वरती. बिनबाद 8. पुढचा चेंडू उत्कृष्टरित्या डटवला. 1 धाव धावून पूर्ण करतात. एका धावेच्या साहाय्यानं संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 9 वरती. बिनबाद 9. पहिले षटक मार्गस्थ आहे आणि लेग साईडच्या दिशेने दटवलेला चेंडू जातोय 1 बाउल 4 धावेसाठी. 4 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 13 वरती. पहिलं षटक अजूनही मार्गस्थ आहे. थोडस महागडं षटक म्हणावं लागेल. बिनबाद आणि उत्कृष्टरित्या डटवलेला चेंडू. 1 रन्स धावून पूर्ण करतायत. एका धावेच्या साहाय्यानं संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 14 वर. पहिलं षटक संपतंय. पहिले षटकाखेरीस श्री अम्मा भगवान या संघाची धावसंख्या झाली ती 14. बिनबाद 14. 20 मिनिटाचाच वेळ आहे. अप्पन 11 या संघाच्या संघनायकांना नोंद घ्यायची आहे. विशाल आणि आता मात्र मोठा फटका खेचलाय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण होतं तिथं पण चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 6 धावेसाठी. या 6 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 20 वरती. बिनबाद 20. स्ट्राईकला निवृत्ती, नॉन स्ट्राईकला निमेश. मारा करतोय विशाल. हाही उत्कृष्ट चेंडू होता. तेवढाच सन्मानजनक श्लोक खेळलाय. 1 धाव धरून पूर्ण करतायत एका धावेच्या साहाय्यानं. परत एकदा धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतो 21 वरती.
उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन करतायत श्री अम्मा भगवान राजापूर या संघाकडून सलामीवीर विशाल. पुढचा चेंडू आणि उत्कृष्टरित्या डटवलाय. एक धाव धावून पूर्ण करतायत. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 22 वरती. बिनबाद 22. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अप्पन 11 गोवळगाव या संघाकडून. आणि आता मात्र फलंदाज झेलबाद अशा रीतीने पहिला गडी बाद करण्यात यश प्राप्त होते विशाल याला. निवृत्तीच्या स्वरूपात पहिला गडी बाद होतोय. अविनाश निवृत्ती यांची जागा घेण्यासाठी येतोय. पुढचा चेंडू विशाल यांचा. हाही उत्कृष्ट चेंडू लेग साईडच्या दिशेने डटवला. 1 रन धावून पूर्ण करतायत. एका धावेवर समाधान. 23 एक बाद 23. उत्कृष्ट गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर षटकार आणि नंतर चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. आणि हाही झेल फलंदाज बाद होतोय तो म्हणजे निमेश. दुसरा गडी बाद करतायत विशाल. संघाची धावसंख्या झाली 2 बाद 23. निमेश यांची जागा घेण्यासाठी येतोय तो निलेश. स्ट्राईकला अभिनव. नॉन स्ट्राईकला निलेश. सांघिक कोठ्यातील तिसरं षटक रोहित. निलेश नॉन स्ट्राईकला. स्ट्राईकला आहे तो अभिनव. मारा करतील रोहित. आणि उत्कृष्ट चेंडू. चेंडू जातोय निर्धाव. अभिनव यांना काही हा चेंडू समजत नाही. अविनाश पुढचा चेंडू रोहित यांचा. आणि एसटी उद्ध्वस्त केली. रोहित याने एक उत्कृष्ट गोलंदाज आहे हा रोहित. मला वाटतं तिसरा गडी बाद होतोय अविनाशच्या स्वरूपात. आणि त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत ते प्रथमेश. अविनाश यांची जागा घेण्यासाठी येतोय ते प्रथमेश. स्ट्राईकला प्रथमेश. नॉन स्ट्राईकला निलेश. गोलंदाजी मार्कवर रोहित. संघाची धावसंख्या झाली होती 23. तिसरं षटक चालू आहे रोहित यांचं. आणि चेंडू निर्धाव. पुढचा चेंडू रोहित यांचा. आणि आता मात्र मोठा फटका खेळलाय पण इथं फलंदाज झेलबाद. प्रथमेश झेलबाद होतोय 23 या धावसंख्येवर.
आणि प्रथमेश यांची जागा घेण्यासाठी येतोय तो प्रणित. स्ट्राईकला प्रणित आणि फुलटॉस चेंडू, पण त्याचा काही समाचार घेता आला नाही. एक रनचा धावून पूर्ण करतायत. या एक रनच्या साहाय्यानं संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोहोचतोय 24 वरती. पुढचा चेंडू रोहित यांचा. इथं झेल उठलाय, बघूया. इथं झेल बाद होत आहेत. निलेश ना टोटल 5 विकेट गेले आहेत. 23-24 या धावसंख्येवर. आणि गोलंदाजांसाठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये लाभलंय. ते अप्पनदादा 11 या संघासाठी स्वतः मालक अप्पनदादा जोशी यांच्याकडून. राज राज ना राज स्ट्राईकला आहेत ते प्रणित. नॉन स्ट्राईकला राज. मारा करतील. सांघिक कोट्यातील 4थं षटक घेऊन आलेत प्रसाद. वही वही राजू. प्रसाद बघूया शेवटचे षटक. आणि लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे. 1 रन्स धावून पूर्ण करतायत. या एका धावेच्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोहोचतोय 25 वरती. 25-5 बाद. वरती प्रणित आहे ना रे. प्रणित मारा करतील. प्रसाद आणि चेंडू जाते निर्धाव. धावसंख्या काही मिळत नाही. धावसंख्या आहे तिथेच 24 वरती. यानंतर होणारा सामना सचिन निलेश 11 राजापूर विरुद्ध किशोर कांबळी वॉरियर्स राजापूर. तरी दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचंय. दरम्यान उत्कृष्ट झेल टिपलाय आणि कैलास नवाळे नाणेफेकीसाठी यायचंय. उत्कृष्ट झेल पकडलाय प्रथमेशाने. कोण आला एवढे लवकर कशाला आला. एवढे लवकर कशाला आला. उदयराज बघूया. मारा करतील प्रसाद. ए नको नको. अभिनय प्रसाद मॅच जिंकना है. मारा करतील उदयराज यांच्यासाठी. चांगले आहे भाई. हे दोघं मीटिंग घ्यायला गेला. कैलास म्हणून बोलू. कैलास नवाळे नाणेफेकीसाठी यायचंय. मीटिंग नंतर घ्या. 2 मॅच टाइमपास म्हणून सांग. 2 मिनिटं कृपया 2 मिनिटं राहिली. शेवटची 2 मिनिटं उरलेत आणि चेंडू वाश. निर्धाव. धावसंख्या काही मिळत नाही. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन करतायत ते प्रसाद. पण भाऊ तिथे बसा ना. नंतर जायला नाही देणार तुम्ही याला. बॅटिंगला कोण सांगणार आम्हाला. नाही नाही नाही. आणि हाही उत्कृष्ट चेंडू. रनआउटचा चान्स आहे.
1 रन्स धावून पूर्ण करतायत. वाईट +1 अशी 2 धावा. 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ बसतोय 27 वरती. प्रसाद मारा करतील. प्रणित यांच्यासाठी उत्कृष्ट गोलंदाजी प्रसाद यांची. आई झेल आहे पण कोणीही क्षेत्ररक्षक नाहीये तिथं. चेंडू फील्ड होईपर्यंत 1 धाव धावून पूर्ण करतात. एका डाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोहोचतोय 28 वरती. येतोय तो बघूया शेवटच्या आणि लेग साईडच्या दिशेने दटवण्याचा प्रयत्न. 1 रन्स धावून पूर्ण करतायत. संघाची धावसंख्या झाली 29 आणि 30 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते म्हणजे अप्पन 11 या संघासमोर श्री अम्मा भगवान राजापूर या संघानं. मनोज गोंडाळ नाणेफेक करून घ्यायचे. हॅलो श्री अम्मा भगवान या संघानं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. आता झालेल्या नाणेफेकीच्या कौलामध्ये सचिन निलेश 11 हा संघ नाणेफेक जिंकतोय. फलंदाज पाठवायचे अप्पन 11 आणि 12वा खेळाडू पण पाठवायचा आहे. बॉलर कोण आहे रे? 30 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते श्री अम्मा भगवान राजापूर या संघानं अप्पन 11 या संघासमोर. बघूया हे आव्हान किती षटकांमध्ये पूर्ण करतायत. नॉन स्ट्राईकला मयूर. सचिन निलेश 11 या संघानं प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारले आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय ते किशोर कांबळी वॉरियर्स राजापूर या संघानं. स्ट्राईकला परत एकदा सामन्याला सुरुवात. स्ट्राईकला हे तो मयूर. नॉन स्ट्राईकला प्रीतम आणि सांघिक कोठ्यातील पहिलं वैयक्तिक कोठ्यातील पहिलं षटक घेऊन आलाय तो
उदयराज 10-15 पावलांचे स्टार्ट घेऊन पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल आणि पहिल्याच चेंडूवर झेल उठलाय आणि इथं झेल बाद. खरोखर उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल ती उदयराज यांची. पहिल्याच चेंडूवर पहिला गडी बाद. 0 या धावसंख्येवर. खेळाडूंनी फलंदाजाने लवकरात लवकर राहायचंय कृपया. अजून आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत. बघूया प्रीतम यांची जागा घेण्यासाठी आलाय तो. मयूर याची जागा घेण्यासाठी आलाय तो तेजस. आई झेल आहे बघूया. झेल खाली क्षेत्ररक्षक जातोय आणि फलंदाज बाद. 2 चेंडूवर 2 गडी बाद केले ते म्हणजे उदयराजाने. 0 या धावसंख्येवर. 2 चेंडूवर 2 गडी बाद करण्यात यश प्राप्त. खरोखर चांगली सुरुवात म्हणावी लागेल उदयराज यांच्याकडून, कारण 24 चेंडूमध्ये 30 धावांचंच उद्दिष्ट आहे आणि हा सामना आपण तेव्हाच जिंकू शकतो जोपर्यंत समोरचे खेळाडूंना आउट करत नाही तोपर्यंत हा सामना जिंकू शकत नाही. त्यामुळे 2 चेंडूवर 2 गडी बाद तर केलेत. पुढचा चेंडू आहे. पुढचा चेंडू उदयराज यांचा आणि हा मात्र उत्कृष्ट चेंडू. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या काही मिळत नाही. धावसंख्या आहे तिथे 0 वरती. पहिले षटक मार्गस्थ आहे. प्रसाद प्रसाद साठी मारा करतोय उदयराज. रनआउटचा चान्स आहे आणि खरोखर डायरेक्ट हिट. फलंदाज बाद होतोय प्रसाद. 0 या धावसंख्येवर. खरोखर 3 गडी बाद करण्यात यश प्राप्त झालंय उदयराजांना. 3 अजून संघाचे खातेही उघडलं नाहीये आणि 3 गडी बाद झाले 0 वर. दयनीय अवस्था म्हणावी लागेल. प्रसाद यांची जागा घेण्यासाठी येतोय तो म्हणजे रोहित. पहिला विकेट पुढचा चेंडू निर्धाव. धावसंख्या काही मिळत नाही. रोहित आला. आता तेजस रोहित खेळतोय. प्रीतम आणि रोहित खेळतोय. उत्कृष्ट गोलंदाज उदयराज. आणि आता मात्र मोठा फटका खेळलाय. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. खणखणीत षटकार. या 6 डावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 6 वरती. बिनबाद 3 बाद 6. पहिलं षटक संपतंय. पहिले षटका अखेरीस 3 बाद 6. 20 मिनिटं आहेत प्रत्येकी विनिंग साठी. सांघिक कोट्यातील दुसरं षटक. निवृत्ती. स्ट्राईकला रोहित, नॉन स्ट्राईकला प्रीतम. मारा करतील निवृत्ती.
आणि फुलटॉस चेंडू आहे. हाईटच्या वर असलेला हा चेंडू पंच नो घोषित करतायत आणि अवांतर 4 या 4+1 टोटल 5 धावा. 5 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतो 11 वरती. 9+4 संघाची धावसंख्या झाली ती 11. पुढचा चेंडू आणि सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव. धावसंख्या काही मिळत नाही. धावसंख्या 11 वरती. दुसरे षटक मार्गस्थ आहे ते म्हणजे निवृत्ती यांचं. पहिला चेंडू अवैध फेकला तो म्हणजे निवृत्ती यांनी आणि त्या चेंडूवर चौकार मारून. आणि हा आत्ता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव. यष्टीरक्षक आपली कामगिरी चोख बजावतोय. धावसंख्या परत एकदा एकाच जागेवर स्थिरावले. धावसंख्या आहे तिथेच 11. 3 बाद 11. आणि हाही फुलटॉस चेंडू आहे आणि चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर 6 धावेसाठी. या 6 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 17 वरती. उत्कृष्ट फलंदाजी म्हणावं लागेल ती रोहित यांची. संघाची धावसंख्या झाली ती 17. पुढचा चेंडू आणि हाही फुलटॉस चेंडू आहे. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. 4 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 21 वरती. जिंकण्यासाठी आता मात्र 9 धावांची गरज आहे. अजून दुसरंही षटक मार्गस्थ आहे. निवृत्ती यांचं मागणं षटक म्हणावं लागेल कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या आणि 3 विकेट गेल्या होत्या. आणि निर्धाव चेंडू. रवी पळसमकर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. परत एकदा बॉलिंग मार्कवर निवृत्ती. मारा करेल रोहित यांच्यासाठी. हुक करण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव. धावसंख्या काही मिळत नाही. धावसंख्या आहे तिथेच 21. आता मात्र 12 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. 12 चेंडू आणि 9 धावा. बघूया तिसरं षटक कोण घेऊन येत आहे. आणि हाई चेंडू पोचवला सीमारेषा बाहेर 6 धावेसाठी. 6 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 27 वरती. फक्त सामन्याची औपचारिकता आहे. कशाला लाईव्हला टाकू दे. आणि चेंडू सीमारेषा बाहेर. अशा रीतीने आपण 11 हा संघ विजयी होतोय. चेंडू द्यायचा आहे. यानंतर होणारा सामना आहे तो म्हणजे सचिन निलेश 11 राजापूर विरुद्ध किशोर कांबळी वॉरियर्स राजापूर. तरी किशोर कांबळी वॉरियर्स राजापूर या संघानं त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.